The number cannot be reached now. Please hang up and try again later. फोन का लागत नाही? गाड्या कुठे राहिल्या या? गाड्या कुठून आल्या असतील बरं? The number cannot be reached now. Please hang up and try again later. येस, आल्या. चला चला चला. अरे विघ्नेश. हो साहेब. मी सांगितल्याप्रमाणे केलंच ना सगळं? हो साहेब, केलं. पोहोचलो बाबा एकदाचा. थोडंसं लांब आहे पण छान आहे. हे बाकी छान केलं आनंद. किती छान आहे ना. मस्त. अरे वा, किती सुंदर निसर्गमय ठिकाण. किती वर्षांनी भेटलो रे आपण. 30 वर्षानंतर. 30 वर्षांनी भेटतोय आपण. हो, बरं झालं तुम्ही सगळे आलात ते. अरे म्हणजे काय, दोस्ती की आहे. निभावूयात दोस्ती. चला चला चला. मस्त मजा करूया आपण. किती घाई करताय. मी तर पहिल्यांदा नाश्त्यावरती ताव मारेन. अरे आनंद, आमच्या फेवरेट इडल्या आणल्यात की नाही? मजा येईल ना. मी पहिला. चला चला चला. मी पहिला. हे चला ना रे लवकर, खूप भूक लागली. सॉरी. अरे सुनील, आपली मैत्री पाहून आपल्या मित्रांनी आपल्याला जय आणि वीरू अशी नावं दिली. क्षुल्लक कारणावरून आपले वाद काय झाले आणि आपण बोलणं सोडून दिलं. इतकी वर्ष न बोलून आपण काय मिळवलं? हो ना. बर, काही वर्षांनी ते आपली चूक समजून घेऊन एकमेकांशी बोलायला पाहिजे होतं. आपण इगो आडवा येत होता आपला. म्हणूनच म्हणतो, अरे आता तरी आपण इगो सोडूया ना. हो ना. अरे आनंदने मैत्री जपण्यासाठी हा सारा खटाटोप केलाय आणि तरी आपण एकमेकांकडे पाठ करून सगळ्यांमध्ये मिक्स व्हायचं खटकत होतं मला. आणि म्हणून मी असं वरती निघून आलो. म्हणून मी सुद्धा वर निघून आलो. आयुष्य खूप लहान आहे रे. ते असं भांडणात घालवण्यात काय अर्थ आहे? तुझं हे मोगम बोलणं मला कधीच कळलं नाही. आयुष्याचा थोडा तरी विचार कर. सगळ्यांसाठीच करतोय ना. मग यापुढे माझं आयुष्य म्हणजे फ्लाईट मधल्या केसासारखं. क्षणात फसफस करत बाहेर येणार आणि क्षणात नाहीसही होणार. आई, तू फक्त दाखवतो कशाला? असं नाही खेळायचं. थांब थांब, मी पाने खराब आहे. नाही खेळायचं. याचं काही कळत नाही. घे घे खेळ. उचल उचल चल चल चल. हे असं नाही खेळायचं. हे काय? अरे पत्त्याच्या डावात पानं खराब आली की पॅक बोलून डाव अर्धवट सोडतो आपण. पण आयुष्याचं असं झालं तर मग काय, आयुष्य पण अर्धवट. अरे निलेश, प्रत्येक गोष्ट अशी हसण्यावर देऊ नये. काय बात आहे. हे बघ, रमी झाली बघ माझी. हे बघ. हॅलो हॅलो. हे देख. हॅलो. हॅलो. गोळ्या घेतल्या का तुमच्या? अगं त्या तर माझ्या रोजच्याच मैत्रिणी आहेत, पुढचं आयुष्य जगण्यासाठीच्या. निदान आज तरी या मित्रांबरोबर जगू दे. तरी पण गोळ्या चुकवून चालणार नाही. घेतो बाई गोळ्या. खुश? हो, खुश. चला बसूया.
काही त्रास तर नाही झाला ना प्रवासात? नाही नाही तशी तू छान अरेंजमेंट केली येस इतक्या वर्षाच्या भेटीनंतरच्या आनंदाने अगदी फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. मग अरे गरज असते अशा मैत्रीच्या बंधांची. हेच तर बंध सगळे अतूट असतात. सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतात. येस. इथे खूप शांत वाटत्या. चायला बॉसला विचारायला गेलो असतो तर सुट्टीच दिली नसती. कामं तर रोजचीच असतात रे, पण नेहमीच्या मैत्रीला कधीतरी असा वेळ द्यायलाच हवा नाही का? मी तर डायरेक्ट दादीच मारली रे. फर्स्ट प्रेफरन्स टू आनंद अँड आवर फ्रेंडशिप. राईट. अरे एवढी वर्ष हरवलेलं जगणं आज सापडल्यासारखं वाटतंय. हो, सहमत आहे मी तुझ्याशी. अरे अशा मैत्रीमुळेच ते जगण्याची प्रेरणा मिळते. खरंय. हो ना, घरात कितीही राजेशाही थाट असला तरीही मोकळा श्वास घेतल्याचं वाटत नाही. ओ येस. आणि मैत्री म्हणजे जगण्याचा ऑक्सिजन असतो. चला मग बागेत फिरायला जाऊया का? चला सर्वांनी चला. चला थांबा रे थांबा. चला संपूर्ण बाग बघून घेऊया. निसर्गाचा देणे किती छान लाभलाय ना. आनंद, तुझ्या सगळ्या गुणांपैकी हा एक खूप चांगला गुण आहे रे. अरे निसर्गाची केलेली जपणूक. अगं या लहानसारखं आपण सर्वांनी इथे एकत्र यावं ही इच्छा होती माझी. मैत्रीतला गारवा मिळतो ना सगळं. भांडण करून काही उपयोग नाही. इट्स टू वेस्ट ऑफ टाइम अँड एनर्जी. म्हणजे अगं म्हणजे काय, मगाशी आमची गच्चीत पट्टी नाही का झाली? पट्टी झाली असं सांगतोय. बस ए हेमंत हर्षद, तुम्ही मला बोरं काढून देणार होता का? हा पण बोर करू नका तिला. काय ए चल जा आता. तुम्ही येताय की नाही दोघं? येतो ग माझी आई. चल ग. ए थांबा ना, मला पण घ्या ना तुमच्या बरोबर. ए आनंद, अरे तुझ्याकडे रातराणी आहे का रे? आहे ना. कुठे? ती बघ तिकडे. वाव मस्त रे. ए धनंजय चल ना माझ्या बरोबर. अगं शीतल, तूही चल ना आमच्या बरोबर. ओके, रात्रीचा सुगंध घेऊया. अगं रातराणीचा सुगंध रात्रीच्या. सगळीच झाडं लावली असणार. हो रे, तशी बऱ्यापैकी. मग सफरचंदाचं झाड कुठे? सफरचंदाचं झाड ते ना, ते काश्मीरात. कसं करतोस हे सगळं तू? अगं जसं आपल्याला सांभाळतो ना तसा. हे ते बघ तिकडे नारळ लागलेत. कुठे? मी जातोय नारळ काढायला. कोण कोण येतं माझ्याबरोबर? मी पण चल चल मी पण चल ना. ए प्लीज मला पण तुला तर चढवतोच नारळावर. बघ एवढंच झाड आहे तुझ्याच एवढं आहे बघ. पाहिलत का मित्रांनो, अरे आनंदने आपल्या मैत्रीसाठी किती छान सगळं जुळून आणलेलं आहे. हो ना. हो ना हो ना. कसे रमलेत सगळे लहान मुलासारखे. अरे मैत्रीचे बंध जपावे हेच ते आनंद. रमणा हा माणसाचा स्थायी भाव आहे. फक्त प्रकार आणि ठिकाण वेगवेगळे असतात. मी त्या ठिकाणी रमतो. मैत्रीचं नातं किती छान जपतोस रे तू. मैत्री, नातं आणि ती जपण्याची जर मनापासून तयारी असेल तर आणि तरच हे शक्य आहे. कितीतरी वेळा आपण फक्त आपला स्वार्थ बघतो. एका ठराविक वेळी ठीक आहे हे. मगाशी कसल्या गोळ्या घेईन असं बायकोला सांगत होता. 50 उठल्यानंतर जीवन लांबच जगण्यासाठीच्या सर्वच घेतात त्या. ए आठवतंय का, ओढून ताडून लांब केली होती तुम्ही माझी ओढणी. कॉलेजच्या मागच्या बाजूला बोरं आणायला गेलो तेव्हा. आणायला नाही, चोरायला मजा येते. हे तुला आठवते का, ज्यावेळी तुझी ओढणी काट्यात अडकली होती ना, अगं त्यावेळी ती चोरलेली बोर. अरे तेव्हा मला त्या ओढणीपेक्षा ती बोरच प्रिय होती. आणि मला तुझी ओढणी. पण माझी प्रिय गोष्ट विसरलास तू. कसा विसरेल? अरे हा रुमाल समीरच्या ताईच्या लग्नात अक्षताने तुझ्यात लालवत होते म्हणून मी तुला दिलेला. ही अशी मजा ना, त्या समीरच्या ताईच्या लग्नात आलेली बघ. तुला आठवतं त्या जेवणाच्या ताटातले वाटी आणि चमचे चोरून खिशात टाकले होते. आणि तो सारखा वाजत होता. अगदी लग्न लागत असणार. पण लग्न लागत होतं. दुसरीकडे जुळत असणाऱ्या गोष्टी तुटत होत्या आणि तीच आपली आयुष्याची शेवटची भेट ठरली. पण ती माझ्या आयुष्यातली शेवटची चोरी होती. आमची पण. मस्त. चला निघूया आता. काय तो त्यांनी सोबत आणला
आपण आणलेल्या टेम्पोत वाजवण्यासाठी. लग्नात मिळालेले गजरे नाही का आपण बरोबर घेऊन जात. हे काहीतरीच काय. उमा थांब जरा. बघ ना आनंदने किती सगळं छान जुळून आणले नाही. हा घे गजरा. गजरा द्यायचा नसतो, माळायचा असतो. अरे एवढे मिस कॉल. अरे अजूनही तू फुगा फुटायच्या आवाजाला घाबरतो. ए घाबरलो नाही हा, दचकलो. अरे मी पण तेच ते. दचकले. घाबरलं काय आणि दचकलं काय एकच. अरे काय काही या म्हणून मी घाबरलो नाही, दचकलो. थोडक्यात काय तुम्ही सगळे घाबरलात. अरे 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 मैत्री सब कुछ चलता है. चल काहीतरी काय. अखेर अंतर्मनातील आपणच राहिलेली गोष्ट. अरे आपण इतक्या वर्षानंतर भेटलो आहोत, पण अचानक हेमाला फोन आल्यामुळे तिला अर्जंटली जावं लागलं. ते ठीक आहे का, पण जेवण जरा जास्तच झालं. बरं झालं आपण बाहेर आलो, नाही तर हॉलमध्ये असं कसं झोपून देईन तुम्हाला. वा तुम्हा सर्वांना छानशी गिफ्ट देऊन झोपच होतो मी आता. अरे बापरे. अरे सुनीता ही घे किसमिस चॉकलेट, खूप आवडायची ना तुला. थँक्यू. समीर इंक पेननीच लिहितोस ना अजून. हा घे इंक पेन. थँक्यू. किती छान. मस्त आहे. हर्ष कॉलेजच्या फंक्शनला टाय मिळत नसायचा ना तुला तेव्हा. हो ना रे. आता अनेक असेल तुझ्याकडे. हा घे. धनंजय मोठा साहेब झालास, बरं वाटलं. हा घे तुझा आवडता सेंट. धन्यवाद. आणि मेधा टॉमबॉय ही घे तुझी आवडती कॅप. ग्रेट ग्रेट. हॅलो. हां बाळा. कधी निघणार आहेत तुम्ही? आणि मी थोड्या वेळात अगदी गाडीत बसू ना तेव्हा कॉल करते तुला. आम्ही पण तुझ्यासाठी गिफ्ट आणले आनंद. दे रे हर्षद. हो येस. हे घे तुझ्या आवडीचं घड्याळ मित्रा. आता वेळच हातात उरली नाही तर हातात घड्याळ घालून तरी काय करू. अरे काय झालं एकदम. तुला हळवा कधी पाहिला नाही. काही नाही रे, तुमच्यापासून दूर व्हायची वेळ आली ना म्हणून. अरे पण आनंद, अशा क्षुल्लक कारणासाठी रडणार नाहीस रे तू कधी. अगदी बरोबर बोलली सुनीता. खरंच सांगतोय, शपथ. घे माझी शपथ. खोटं बोललास तर मी मरेन. मी मरणार आहे. आनंद तुला समजतंय ना तू काय बोलतोस. हो, पुढील 2 महिन्याचा सुट्टी आहे. मी कॅन्सर आहे मला. अरे तुम्ही काय असे सगळे सेंटी झालात. खूप पॉझिटिव्हली घेतलं मी. म्हणून कोणी पॉझिटिव्हली घेतं का. का नाही, जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा मरणारच ना. अरे पण या काही महिन्यात मला राहिलेल्या गोष्टी जगायच्या होत्या. त्यातलीच आपली ही भेट आज तुम्ही सर्वांनी इथून पूर्ण केली. आभारी आहे मी तुमच्या सर्वांचा. आयुष्यात सर्वच नाती किती छानपणे जगतो रे आपण, पण मैत्रीचं नातं काही अवरच. माझी एक इच्छा आहे, माझ्यानंतर तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन असेच भेटत जा. तुझ्याशिवाय पुढची भेट. अरे आनंद, जगणं काय असतं हे तू आम्हाला शिकवलं आणि आता तूच. तुम्ही भाऊक होऊन माझं मरण अधिक कठीण करू नका प्लीज. नाहीतर मरणा अगोदर मरण मी. नाही नाही नाही. शीतल सांग तुझ्या लेकाला आम्ही गाडीत बसलो. स्वामी स्वामी काय झालं. का असं झालं? खूप वाईट झालं. खूपच वाईट झालं.
मैत्रीचा योग साधला, मैत्रीत नव्याने रंग भरला. मी एक निश्वास टाकला आणि सुखद श्वास घेतला. भावमणीचा ओठी आला, ऐकताच तुमचा कंठ गाठला. जो तो डोळ्यातून बोलला, मोकळे करता मी म्हणाला. समाधान लाभले जीवाला, सांगा मागे फिरू कशाला. आता कसले दुःख न मजला, काळाने जरी डाव बेतला. मार्ग माझा हाच ऐकला, आनंद निधान शाश्वत सत्य.